खुशी महोत्सव आला रे आला, मनात आनंद भरला भरला, तर आपल्या तिच्यावर मार्च या रे या, पटेल ज्वेलर्स घे खुशी घेऊन जारी. लोणावळ्यातील आई एकवीरा देवी मंदिरात तब्बल 8 वर्षांनंतर एक ऐतिहासिक आणि भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. चोरीला गेलेला मंदिराचा कळस गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा देवस्थानच्या स्वाधीन करण्यात आला. त्यामुळे लाखो भाविकांमध्ये आनंदाचं आणि नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालंय. सुमारे 8 वर्षांपूर्वी काही चोरट्यांनी मंदिराचा कळस चोरून नेला होता. पोलिसांच्या तपासात हा कळस हस्तगत करण्यात यश आलं होतं. मात्र न्यायालयीन प्रक्रियेच्या कचाट्यात अडकल्याने कळस दीर्घकाळ पोलीस कस्टडीतच राहिला होता. श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे आणि विश्वस्त मंडळानं या कळसाच्या पुनर्प्राप्तीसाठी सातत्यानं पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येत सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाले आणि कळस पुन्हा मंदिराकडे सुपूर्द करण्यात आला. गुढीपाडव्याच्या मंगलदिनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात हस्तांतरणाचा सोहळा पार पडला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या उपस्थितीत कळस विश्वस्तांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, वरिष्ठ उपाध्यक्ष मारुती देशमुख, सचिव नवनाथ देशमुख, उपाध्यक्ष सागर देवकर, खजिनदार संजय गोविलकर, सहखजिनदार विकास पडवळ, सहसचिव महेंद्र देशमुख, संदीप देवकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी कळस पुन्हा मंदिरात परतल्यानं यंदाचा सण भाविकांसाठी विशेष ठरला असून मंदिर परिसरात भक्तिभावाचं वातावरण दाटून आलंय. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, लोणावळा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.